जे काम आहे ते फक्त ज्याचं रेप्युटेशन होणार अशी कामं घ्या. कोलीगावला ती लोहार जे आहे ती एक आहे. सामाजिक सेवा पोलीस स्टेशन जवळ प्रस्ताव तुम्ही घेतले. गोलेगाव लगत जे आपले लोहार कब्रस्तान जे आहे ती तांबोळी कब्रस्तान सर्वे नंबर 4 घेतलं. सर्वे नंबर 4 मधील काशी विश्वनाथ मंदिराजवळ मनियार तांबोळी मनियार आता हे सगळे चर्चा 4 आणि 9च्या सर्वे नंबरमध्ये जेवढे स्पेशल आहे तांबोळी हे सगळ्या याच्यामध्ये काय करा हे काम आहे याच्या पुढच्या 2-3 मीटिंगमध्ये जे काम आहे ते सगळ्याची यादी करून त्याचं रिप्रेशन होणार नाही मग ते विषय सगळं होतो तर ते सगळे यादी करावे त्यांच्याकडे मला वाटतं जे कामं सुरू त्याची यादी द्या त्याच्यात माहिती ती एक घ्या आणि एक त्याच्यामध्ये मागच्या 3-4 बैठकामध्ये 5-6 बैठकांमध्ये नाव आले ते यादी सगळी यादी करा. त्याच्या व्यतिरिक्त नाव असेल तरच ती परत सुटली लागेल. कारण ऑलरेडी आपण त्याच्या कागद बरेचसे नाव ही कांबळी वगैरे सगळं त्याचा आहे. आणि आपण काय करतोय वाशी गावातील जेवढ्या स्मशानभूमी आहेत त्याचा सर्वेक्षण करणं जे जाती क्रमांक काढणं त्याचं अद्ययावत रेकॉर्ड तयार करणं आणि त्याच्या मूलभूत सगळ्या सुविधा निर्माण करण्याचा ठराव पण आपण घेतलेला आहे. गाव समाजाच्या ज्या समाजाला जागा नाही त्याला भूसंपादन करणे, जिथं जागा कमी त्याला वाढीव जागा घेणे, खेडेवाडी कोरेवाडी जिथं जागा नाही ते जागा संपादन करणे. वाशी गाव मोठं झालं आहे तर ती जी बाजूच्या एरिया आहे वांडारवाडी एरिया त्या ठिकाणी आपण त्या सगळ्या जेवढे काही व्यवस्था आहेत त्याच्या स्मशानभूमी आणि समाजाला सुचवले. जे नाही हे सभागृहाचे त्यांच्या यादी घ्या त्या सगळ्या यादी सगळा समावेश करू. हो घेतले ना पोलीस स्मशानभूमी हो घेतली पोलीस स्मशानभूमी आहे आणि हवेली मागचा रस्ता पण आहे. रस्ता झाली त्याचा हायवा सगळे हे जवळजवळ आपण गावामध्ये जेवढे काही काम आहे माझ्या माहितीने ह्या 400 कोटीपर्यंतची काम आहे. आता जेवढं करता येते सगळ्यांनी पर्यंत करून आणायला करावं थोडं मदत करायचं. तुमचं घ्यायचं सूचक सुरेश पनवडे विजय वेगळे राजीव क्रमांक 4 सन 2025-26च्या वार्षिक निविदा राबवली. त्याच्यामध्ये माझी सूचना याच्यामध्ये बघा तर निविदा करताना थोडं व्यवस्थित निविदा करा. काही विषय त्यात आलेले नाही. या निविदामध्ये काही आयटम आलेले नाहीत आपले तर जे आपल्याला दुरुस्ती करताना तांत्रिक अडचण निर्माण होते त्या विषयाचं काय संबंधित डिपार्टमेंटला विचारून जे कोणते विषय आपल्याला काम करणार असेल ते विषय त्या ॲड करायचे आणि नवीन निविदा करायला.